नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। मी दादाराजे भोसले बिजोडीकर। आज मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की फलटण तालुक्यातून मान तालुक्याला जोडणारा जो घाट रस्ता आहे, जो की फलटण शिखर शिंगणापूर या रोडवरील जावली हे गाव आहे। आणि या जावली गावामध्ये जावल सिद्धनाथाचं पुरातत्व मोठं मंदिर आहे। आणि जावल सिद्धनाथ हे मान तालुक्यातील किंवा फलटण तालुक्यातील बरेच जणांचे ते कुलदैवत आहे। आणि कुलदैवत असल्यामुळं मान तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना या जावल सिद्धनाथाला यावं लागत असते, जावली या गावी यावं लागत असते। परंतु हा जो तुम्ही घाट रस्ता बघत असाल, हे सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत। आणि हे जावली खोरं तुम्हाला दिसत असेल, म्हणजे ते सातारा जिल्ह्यातील पलीकडचं जावली खोरं नाही, हे सातारा जिल्ह्यातीलच फलटण तालुक्यातील शिखर शिंगणापूर शेजारी जे जावली गाव आहे, त्या जावली गावाचं हे जावली खोरं आहे, जिथं जावल सिद्धनाथाचं पुरातत्व असं जागृत देवस्थान आहे। त्याचबरोबर इथं लिंबाबा म्हणून एक जागरूक देवस्थान आहे। तिथंही आषाढी महिन्यामध्ये भयंकर लोक देवाचा नवस फेडण्यासाठी किंवा देवाला निवद नारळ करण्यासाठी येत असतात। आणि मान तालुक्यातील आंधळी, मलवडी, कुळकजाई, दहिवडी, बिजवडी, मोगराळे, पाचवड, हस्तनपूर, अनभोलेवाडी येथील बरेचसे भक्त भाविक या जावल सिद्धनाथाला आणि लिंबाबाला येत असतात। पण तुम्ही बघत असाल, हा रस्ता पूर्णपणे खचून गेलेला आहे, कारण हा मधला मार्ग आहे जो अनभोलेवाडीवरून जावलीला जोडलेला आहे। आणि या रस्त्यावरून जवळचा रस्ता असल्यामुळं मोटरसायकलवाले बरेच जण याच रस्त्याचा वापर करत असतात जावलीला जाण्यासाठी, देवस्थानाला जाण्यासाठी। पण हा भयंकरच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता ज्यावेळेस बनवला ते गिरवी गावचे आपले ज्येष्ठ नेते कैलासवासी चिमणरावजी कदम यांनी हा रस्ता बनवलेला होता। त्यांचं स्वप्न होतं की हा रस्ता पक्का व्हावा, डांबरीकरणाचा व्हावा। परंतु त्यांच्या अकाली जाण्याने हा रस्ता अपूर्ण राहिला। आणि आता आपण पाहू शकत असाल, या रस्त्याची भयंकर अशी दुरावस्था झालेली आहे। अगदी मोटरसायकलसुद्धा घेऊन जायचं म्हटलं तर भयंकर कसरत करावी लागते। नाहीतर मग शिखर शिंगणापूरवरून पाचवड, हस्तनपूर मार्गे, थदाळे मार्गे शिखर शिंगणापूर आणि शिखर शिंगणापूर मार्गे परत तो शिखर शिंगणापूरचा अलीकडचा फलटणचा घाट उतरून जावलीला यावं लागतं। नाहीतर दुधेबावीच्या घाटातून दुधेबावी, वडले आणि वडल्यावरून परत शिखर शिंगणापूरच्या बाजूला जावली या गावी यावं लागतं। तर हा लांबचा पल्ला पडत असल्यामुळं भक्त भाविक हे जास्त करून याच मार्गाचा वापर करत असतात। परंतु अशा मोटरसायकली जाण्यापुरताही रस्ता शिल्लक राहिलेला नाही। भयंकर असं रस्त्याचं पडझड झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे। आणि या रस्त्यातून जात असताना अपघात होण्याची फारच दाट शक्यता आहे। या अशा भयंकर अशा रस्त्यातून खाली उतरावं लागत आहे। आणि या रस्त्यातून उतरत असताना गाडी घसरण्याची किंवा गाडी पडण्याची दाट शक्यता आहे। परंतु देवाला तर जायचंच असते लोकांना, भक्त भाविकांना। तर आता तुम्ही पाहू शकत असाल की या रस्त्यातून जावल सिद्धनाथाला आणि लिंबाबा या देवस्थानाला जाण्यासाठी भक्त भाविक
याच घाट रस्त्याचा वापर करत असतात. कारण ते पलीकडचं मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही रस्ते हे लांब पल्ल्याचं असल्यामुळं या जवळच्या रस्त्याचा अवलंब करत असतात हे भाविक भक्त लोक. आपण असेच भाविक आहेत तिथं. आपलं नाव काय? माझं नाव अमित बबन मदने, मी जावलीचा रहिवासी. आता हा जो घाट रस्ता आहे फलटण तालुक्यातून मान तालुक्याला जोडणारा, आता तुम्ही जावलीचेच आहात म्हणून विचारतो की इथं जे भक्त भाविक येत असतात ह्या आषाढी महिन्यामध्ये ते किती संख्या असते साधारणतः येणाऱ्या लोक भक्त भाविकांची? हे प्रत्येक महिना आहे ना, आखाडामध्ये प्रत्येक महिना म्हणजे रविवार, शुक्रवार, मंगळवार ह्या दिवशी यात्रा पूर्ण भरलेली असते लिंबाबानाथ सिद्धनाथ. पण त्या भाविक म्हणजे बरेच 300-400 लोक असतात रविवारी शुक्रवारी अशा ठिकाणी. म्हणजे हा जो घाट रस्ता आहे हा घाट रस्ता माझ्या माहितीप्रमाणे गिरवीचे चिमणरावजी कदम यांनी हा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या अकाली जाण्यानं तो रस्ता पूर्णत्वास गेला नाही, तो रस्ता पूर्ण झालेला नाही, त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. तर हा रस्ता बनावा असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय ना, कारण की आम्हाला समजा दहीवडीला जायचं म्हटलं तर दुधवाडीवरने जावं लागतं, लांब पल्ला आहे तिकडून जाण्यासाठी, किंवा शिंगणापूरवरून तिकडून जायचं म्हटलं तरी आम्हाला एक 40-45 किलोमीटर भरतं, आणि इकडून दुधवाडीवरने जायचं म्हटलं तरी पण तितकंच भरतं. पण हा शॉर्टकट मार्ग असल्यामुळे आम्ही ह्या खडतर रस्त्यातून जातो. म्हणजे आता तुम्ही दहिवडीला चालला आहात, तुम्ही आता जावलीचेच आहात, दहिवडीला चालला आहात, आता तुम्ही टेबल सीट चालला आहात. म्हणजे टेबल सीट जात असताना तुम्हाला भयंकर अशी कसरत करावी लागत आहे. कारण मी बघतोय की सिंगल मोटरसायकल सुद्धा या रस्त्यानं उतरू शकत नाही, परंतु तुम्ही टेबल सीट चाललाय म्हणजे तो लांब पल्ल्याचा रस्ता असल्यामुळे वेळ जाणार आहे, तुमचा खर्च जास्त होणार आहे तेलासाठी. म्हणून हा तुम्ही जवळच्या रस्त्याचा अवलंब करत असताना तुम्ही काय सांगचाल की आत्ताचे जे आपले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जे आहेत मान तालुक्यातील जयकुमार गोरे भाऊजी, यांना तुम्ही काय सांगचाल की हा रस्ता त्यांनी करावा की या रस्त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं? लक्ष द्यायलाच पाहिजे, कारण की खडतर रोड असल्यामुळं कधी गाडी खाली जाऊ शकेल ह्याची गॅरंटी सुद्धा देऊ शकत नाही. कारण की असा रोड खराब आहे की खडतर रस्त्यातनं जायचं म्हणलं ना तर जीव ठेवून उदारात होऊन जावं लागतं. या कसं आहे, कारण की रोड म्हणजे होण्यासाठी एक प्रयत्न करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. या म्हणजे आजचे जे ग्रामविकास मंत्री आहेत मान तालुक्यातील फलटण तालुक्यातील आपल्याला जोडलेला जो रस्ता आहे या रस्त्याचं डागडुजीचं काम किंवा कमीत कमी एक 4 व्हीलर उतरावी किंवा मोटरसायकल व्यवस्थित जावे असे जर रस्ता व्हावा ही जर आपली मागणी असेल तर नक्कीच आपले ग्रामविकास मंत्री जे आहेत जयकुमार गोरे भाऊजी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण जे मावशी आहेत या मावशींना ह्या रस्त्याविषयी पूर्ण माहिती असेल, कारण त्या ज्येष्ठ आहेत, वयस्कर आहेत. मावशी आपलं नाव काय? तुळसाबाई बबन मदने, तुम्ही जावलीच्या. हा रस्ता साधारणतः किती साली झाला असावा? तरीही चांगला 40-35 वर्षाच्या पूर्वी झाला. म्हणजे साधारणतः 40 वर्ष होऊन गेले. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे हा रस्ता चिमणराव कदम यांनी बनवला होता का? त्यांनीच बनवला. म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की हा जावली गाव आणि मान तालुका म्हणजे फलटण तालुका आणि मान तालुका जोडला जावा या घाट रस्त्यानं, जो की दहिवडीला जाण्यासाठी शॉर्टकट आहे, दहिवडीवरून येणाऱ्या लोकांसाठी ह्या देवस्थानला येण्यासाठी शॉर्टकट आहे. परंतु हा रस्ता जो अपूर्ण राहिला तो अपूर्णच राहिला. त्यांचं म्हणजे असं झाल्यामुळे ती रस्ता पडूनच गेला, केलाच नाही तयार. म्हणजे दुसऱ्या कोणी या रस्त्याकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे आता तुम्हाला काय वाटतंय मग गोरे भाऊनी हा रस्ता त्वरित बनवावा का असं तुम्हाला वाटतंय का? हो, आमच्या म्हणण्याने व्हावा की रस्ता, येण्या जाण्याची आमची अडचण आहे त्या रस्त्या खाली वर जाण्याची. मग रातची म्हणलं तरी वर जाणाऱ्या घाटाच्या वर माणसं येणार जाणार, ती जावलीची बाहेर गावची पाक खाल्लं बारामतीपासून इकडे वर जाते ती देवा धर्माला असं आहे ना. 12 नात्या ह्याला पाक वर पाक मसवड पर्यंत, दहिवडी, मसवड, राजोडी, बिजोडी, गोंदवल्याला जाणारे गोंदावलं अशी रस्ता आहे ना. मग आताचे महमनगडला जाते ती तिकडून, म्हणजे सारखे रस्ता चालूच असते, वाहनच असते. पण अशा एवढ्या डेंजर रस्त्यातून लोक जात असतात. म्हणजे रस्ता होणं हे गरजेचं आहे.
म्हणजे आत्ता जे धडाडीचे आपले नेते आहेत, धडाडीचे जे मंत्री आहेत हो व्हाया पाहिजे त्यांनी. ते गोरे भाऊ हा. यांच्याविषयी तुम्ही काय सांगचाल? सांगतो की आम्ही भावा रस्ता म्हणून. नाही गोरे भाऊंच्या विषयी तुम्ही काय सांगचाल? गोरे भाऊ हे तुम्हाला कितपत म्हणजे कळले आहेत की आज ते तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत? आपण या मित्रालाच विचारूया की गोरे भाऊविषयी तुम्हाला काय वाटतंय? नाही, गोरे भाऊ ह्यांच्याविषयी मी अनेक वेळा ऐकले आणि अनेक म्हणजे चर्चा चालू आहेत की बाबानं भाऊंनी मान तालुका हे लय सर्वस्व म्हणजे चांगला बनवला आहे. आणि त्या विनंती करून आम्ही बी हे सांगू शकतो की हा एक घाट आहे ना, लिंबाबा घाट आहे, ते पण पूर्णपणे व्यवस्थित व्हावा, येणं जाण्याचा मार्ग आमचा चालू ठेवावा. म्हणजे मान तालुका जसा त्यांनी पाणीदार केला, अजूनही त्यांचं बरेच प्रयत्न आहेत. मान तालुक्यामध्ये MIDC व्हावी, तिथल्या बेरोजगारांना रोजगार मिळावा, तसाच फलटण तालुक्याचा विकास व्हावा अशी तुमची इच्छा आहे. परंतु सगळ्यात प्रखर इच्छा जी तुमची आहे ती हा जावल सिद्धनाथाचा जो घाट आहे अनभुलेवाडीला जोडणारा, तो त्वरित व्हावा. कारण आत्ता मी बघतोय की तुम्ही देवडीला चालला आहात, टिबल सीट चालला आहात, माया लेकरं तुम्ही टिबल सीट चालला आहात. परंतु अशा ह्या भयंकर अशा रस्त्यातून तुम्ही जात असताना जवळजवळ 10%च तुम्ही गाडीवरती जाऊ शकत असाल आणि बाकीचा सगळा रस्ता तुम्हाला पाठीमागच्याला चालत यावा लागतोय. आणि तोही गाडी चालवणाऱ्याला अगदी जीवावर उदार होऊनच रस्ता. तर मित्रांनो बघा, हा जावल सिद्धनाथाचा सह्याद्री पर्वतरांगेतील घाट रस्ता जो 40 वर्षापूर्वी चिमणरावजी कदम गिरवीचे ज्येष्ठ नेते यांनी बनवला होता. त्यांचं स्वप्न होतं की हा रस्ता डांबरीकरणाचा व्हावा आणि डांबरीकरणाचा करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांच्या अकाली जाण्यानं हा रस्ता अपूर्ण राहिला आणि अपूर्ण राहिल्यानंतर या रस्त्याकडं कुठल्याच नेत्यांनी लक्ष दिलं नाही आणि हा जावल सिद्धनाथाचा आणि मान तालुक्याला जोडणारा घाट रस्ता हा अपूर्णच राहिला. आणि अपूर्ण राहिल्यामुळं तुम्हाला सगळ्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊंनी या रस्त्याकडं लक्ष द्यावं आणि हा घाट रस्ता व्यवस्थित करावा, जेणेकरून बारामतीवरून मावशीने सांगितल्याप्रमाणे बारामती तालुक्यातील फलटण तालुक्यातील बरीचशी लोक इकडं मान तालुक्यात जात असतात आणि याच रस्त्याचा वापर करत असतात. तर मित्रांनो, आपण पाहत होतात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मी सहसंपादक दादाराजे भोसले, जावली.